भारतीय इतिहासातील ब्लॅक बजेटची माहिती आपण मागच्या व्हिडिओत पाहिली, पण केंद्र सरकारने ड्रीम बजेट देखील सादर केला होता। ड्रीम बजेट म्हणजे काय? ड्रीम बजेट कोणी सादर केला? ड्रीम बजेटची कारणे काय होती याची माहिती जाणून घेऊयात ड्रीम बजेट आणि वरचा क्लास व्हिडिओतून। ड्रीम बजेट कोणी सादर केला? 1997 मध्ये पंतप्रधान HD देवे गौडा सरकारच्या काळात ड्रीम बजेट मांडण्यात आला। अर्थमंत्री P चिदंबरम यांनी 28 फेब्रुवारी 1997 च्या सायंकाळी अर्थसंकल्प संसदेत सादर केला। या अर्थसंकल्पात धाडसी निर्णय घेण्यात आले होते। या अर्थसंकल्पाची एक नव्हे तर अनेक वैशिष्ट्ये होती। P चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ड्रीम बजेट म्हणून ओळखले जाते। ड्रीम बजेटची वैशिष्ट्य काय होती? HD देवे गौडा यांच्या सरकारला युनायटेड फ्रंट सरकार मानले जाते। अनेक प्रादेशिक पक्षांची युती करून HD देवे गौडा यांनी सरकार स्थापित केले। या सरकारला मजबूत बहुमत नव्हते, तरीही भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी अनेक धाडसी निर्णय सरकारने घेतले। हा अर्थसंकल्प जनतेच्या मनात भारतीय अर्थव्यवस्थेची आशा पल्लवित करणारा ठरला। या अर्थसंकल्पास ड्रीम बजेट का म्हणतात? धाडसी सुधारणा। या अर्थसंकल्पात व्यक्ती आणि कंपनी यासाठी कर कपाती, सुलभ वीज कर रचना आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढ इत्यादी धाडसी निर्णय घेण्यात आले। या सुधारणांना उदारमतवादी आणि उज्ज्वल अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले गेले। सार्वजनिक भ्रमनिरास। 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस आर्थिक उदारीकरणावर जनतेचा विश्वास कमी झाला होता। या बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दलची आशा पुन्हा जागृत झाली। काळ्या पैशांबाबत योजना। या अर्थसंकल्पात सरकारने परदेशातून काळा पैसा परत आणण्यासाठी व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम ही योजना तयार केली। यामुळे काळा पैसा कमावणारे लोक खुश झाले। दीर्घकालीन प्रभाव। नवीन सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव पडला। कमी कर आणि व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम योजनेमुळे सरकारचे उत्पन्न वाढले, तसेच पायाभूत सुविधा विकासावर भर देण्यात आला। त्यामुळे पुढील वर्षात आर्थिक वाढ होण्यास मदत झाली। प्रतिकात्मक महत्त्व। ड्रीम बजेट हे आर्थिक आधुनिकीकरणासाठी प्रतीक बनले। एक कमकुवत सरकारही धाडसी सुधारणा राबवू शकतात आणि देशाची अर्थव्यवस्था सकारात्मक मार्गावर आणू शकतात। याचे उत्तम उदाहरण म्हणून ड्रीम बजेटकडे पाहण्यात आले। या कारणांमुळे P चिदंबरम यांचा अर्थसंकल्प ड्रीम बजेट म्हणून ओळखले जाते। तर कसा वाटला तुम्हाला हा वरचा क्लास व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।